नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या आपल्या व्हिडिओ नंबर 10 मध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या विविध पद्धतींचा अभ्यास केलेला आहे. तर आजच्या आपल्या व्हिडिओ नंबर 11 मध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजमापात येणाऱ्या विविध अडचणी यांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय हे तर आपल्याला माहिती आहेच. 2.1 मध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ घेतलाय. एका आर्थिक वर्षामध्ये राष्ट्रामध्ये देशामध्ये उत्पादित झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार केलेले मूल्य, पैशात व्यक्त केलेले मूल्य म्हणजे त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतो. आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना ज्या आहेत, GNP, NNP, GDP या सर्वांचा आपण अभ्यासही केलेला आहे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे देशातील प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्र म्हणजे शेती, उद्योग आणि सेवा क्षेत्र या तिन्ही क्षेत्रात मिळून उत्पन्न झालेल्या वस्तू सेवांचे बाजारभावानुसार केलेले मूल्यांकन. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे विविध क्षेत्रामध्ये उत्पादित केलेल्या सर्व उत्पन्नाची बेरीज असेल. सर्व प्रकारचे क्षेत्र, मग ते शेती क्षेत्र असो, मग ते उद्योग क्षेत्र असो, अशा प्रकारे सर्व क्षेत्रातील मिळून उत्पन्नाची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. मग एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे मूल्य काढून ते मोजले जाते. एका आर्थिक वर्षात उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांचे पैशात व्यक्त केलेले मूल्य ज्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो. त्यात प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र या क्षेत्रामध्ये जे वस्तू व सेवांचे उत्पादन होते त्याचे आपण जी काही बेरीज करतो त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतो. किंवा भूमी, भांडवल, श्रम, संघटन या सर्व उत्पादन घटकांनी जे काही उत्पन्न एका वर्षात मिळवलंय त्याची बेरीज म्हणजे आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो. हे आपण बघितले. आता आपण बघणार आहोत राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात येणाऱ्या अडचणी. मग यामध्ये दोन प्रकारच्या प्रामुख्याने अडचणी आहेत. संकल्पनात्मक किंवा सैद्धांतिक अडचणी हा एक प्रकार झाला. दुसरा आहे सांख्यिकी आणि व्यावहारिक अडचणी आहे. मग सर्वप्रथम आपण आजच्या या व्याख्यानामध्ये संकल्पनात्मक किंवा सैद्धांतिक अडचणी आपण जे आहेत त्या आपण अभ्यासणार आहोत. संकल्पनात्मक अडचणी म्हणजे काय? म्हणजे संकल्पना आणि विचारांशी संबंधित अडचणी याला संकल्पनात्मक किंवा सैद्धांतिक अडचणी म्हणतात. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे आहे. नेमक्या कोणत्या संकल्पना विचार केला जातो आणि कोणत्या संकल्पनांचा विचार केला जात नाही या संबंधित अडचणी म्हणजे संकल्पनात्मक अडचणी. यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्येपासून सुरुवात होती की विविध व्याख्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध तज्ञांनी केलेल्या आहेत. मग डॉक्टर मार्शल यांनी केलेली जी व्याख्या आहे त्यामध्ये भौतिक उत्पादने आणि त्यामध्ये वस्तू आणि सेवा, मटेरियल आणि इमटेरियल अशा दोन्ही गोष्टींचा त्यांनी समावेश केलेला आहे, उत्पादनाचा समावेश केला आहे. तर पिगू यांनी उत्पन्नाचा, राष्ट्राबाहेर मिळवलेल्या उत्पन्नाचा समावेश केलेला आहे. तर जे काही फिशर आहे यांनी उपभोगाचा आणि खर्चाचा विचार केलेला आहे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नेमकं काय इथून सुरुवात होते. म्हणून संकल्पनात्मक अडचणी किंवा सैद्धांतिक अडचणी म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यास सुरुवात करण्यापूर्वी ज्या अडचणी येतात की कुठल्या संकल्पनांचा समावेश करावा राष्ट्रीय उत्पन्नात किंवा करू नये या संदर्भातील अडचणी. या अडचणी ज्या आहेत या पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतील. पहिली अडचण आहे राष्ट्रीय संकल्पना. सर्वात प्रथम अडचण अशी आहे की राष्ट्र हे संकल्पना म्हणजे काय? म्हणजे सर्वसाधारणपणे प्रत्येक देशाच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत भागात ज्या वस्तू सेवांचे उत्पादन होते ते पैशात मूल्य काढून मोजले जात असते. मग आपल्या भारत देशाच्या या भौगोलिक सीमा आहेत, त्या भौगोलिक सीमेच्या आत जे काही उत्पादन होतं ते मोजले जाते. परंतु राष्ट्रीय उत्पन्न मोजताना देशातील नागरिकांनी विदेशात मिळवलेले उत्पन्न देखील मोजले जाते. म्हणजे भौगोलिक सीमा महत्वाच्या नसून उत्पादन घटकांची मालकी पण महत्वाची आहे. मग आपल्या देशातील लोकांनी देशात मिळवलेलं उत्पन्न पकडायचं की देशाबाहेर मिळवलेलं उत्पन्न पकडायचं हा एक प्रश्न येतो. मग राष्ट्र म्हणजे नेमकी भौगोलिक सीमा पकडायची किंवा राष्ट्राच्या मालकीची संपत्ती पकडायची हा प्रश्न आहे. तसेच आपल्या देशात इतर देशातील नागरिकांनी मिळवलेलं उत्पन्न सुद्धा समाविष्ट करावं की नाही करावं हाही एक प्रश्न येतो. म्हणून राष्ट्र ही संकल्पना यात नेमक्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत केलेलं उत्पादन पकडावं की बाहेर पण केलेलं पकडावं ही सर्वप्रथम एक संकल्पनात्मक किंवा सैद्धांतिक अडचण आहे. दुसरी आहे हस्तांतरित उत्पन्न. आता हस्तांतरित उत्पन्न म्हणजे उत्पादन प्रक्रियेत कुठलंही कार्य न करता आयते आपोआप मिळणारे उत्पन्न होय.
मग काही व्यक्ती उत्पादनाच्या कोणत्याही टप्प्यात सहभागी होत नाही किंवा कुठल्याही भागात सहभागी होत नाही, पण त्यांना हस्तांतरित उत्पन्न मिळते. उदाहरणार्थ पेन्शन, निवृत्ती वेतन ज्याला आपण म्हणतो, बेरोजगारी भत्ता किंवा सार्वजनिक कर्जावर व्याज किंवा देणगी किंवा शिष्यवृत्ती, हे जे मिळणारे उत्पन्न आहे यामध्ये काय आहे की याला हस्तांतरित उत्पन्न म्हणतात. प्रत्यक्षामध्ये स्टुडंट्स किंवा विद्यार्थी उत्पादन प्रक्रियेमध्ये शेती, उद्योग किंवा सेवा क्षेत्रात नसतो, किंवा जो काही सेवानिवृत्त झालेला रिटायर झालेला पर्सन आहे तो पण कुठेही नसतो. पण त्याला मिळणारी जी काही पेन्शन आहे आणि विद्यार्थ्याला मिळणारी स्कॉलरशिप आहे हे हस्तांतरित उत्पन्न आहे. मग हस्तांतरित उत्पन्न वैयक्तिक उत्पन्नामध्ये पकडलं जातं, पण ते राष्ट्रीय उत्पन्न मोजताना पकडलं जात नाही. मग देशाच्या उत्पन्नात हस्तांतरित उत्पन्नाचा समावेश करण्यात अडचण येते. एकीकडे वैयक्तिक उत्पन्नाचा तो भाग आहे आणि दुसरीकडे तो सरकारी खर्च आहे, पण ते आपल्याला पकडता येत नाही, कारण की ते व्यक्तीने कुठेही सहभाग न नोंदवता मिळवलेलं आपोआप मिळवलेलं उत्पन्न आहे. मग त्यामुळे हस्तांतरित उत्पन्नाचा समावेश करता येत नाही, परंतु त्यामुळे व्यक्ती आपल्या उत्पन्नाचा काही भाग वस्तू सेवा व खर्च करतात, त्याचा आपल्या उपभोगासाठी वापर करतात, ही एक अडचण यामध्ये आहे. मग हस्तांतरित उत्पन्न मोजण्यात येणारी अडचण ही एक संकल्पनात्मक अडचण आहे. त्याच्यानंतर विनामूल्य दिलेल्या सेवा. देशाचे उत्पन्न नेहमी आपण पैशात मोजतो आणि पैशात मोजमाप केलेले उत्पन्न आपल्याला महत्वाचे आहे. मग पैशातील मोजमाप करायचे असेल, पण अनेक वस्तू सेवा आहेत की ज्याचे पैशात मोजमाप करणे कठीण असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीने छंद म्हणून चित्र काढले असेल, आईने मुलाचे संगोपन केलेले असेल, कुटुंबातील व्यक्तीला डॉक्टर यांनी तपासले असेल, तर राष्ट्रीय उत्पन्नाचा हा भाग होत नाही, कारण की याचे पैशामध्ये मोजदाद केले जात नाही. आई जे काही घरात घरकाम करते, जे काही मुलांचं संगोपन करते, त्यांच्यासाठी जे काही जेवण बनवते, जे काही काम करते, त्याचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश होत नाही, कारण की त्याला त्याचा मोबदला मिळत नाही. याच्याऐवजी जर आपण एखादा स्वयंपाकी किंवा कुक ठेवला तर त्याला आपण पैसे दिले असते, किंवा घरकामासाठी एखादी मेड सर्वंट किंवा एखादी नोकर व्यक्ती ठेवली असते तर त्याला आपण पैसे दिले असते. त्यामुळे या विनामूल्य सेवा ज्या आहेत, ज्याचे आपण पैसे घेत नाही, त्याचा आपण काय की राष्ट्रीय उत्पन्नात समावेश करत नाही. किंवा कुठलेही श्रमदान म्हणून कुठलं काम केलं असेल तर त्याच्याही पैशात मोबदला मिळत नाही, म्हणून पैशात मिळणाऱ्या मोबदल्याचा समावेश होतो. गुरुविनांच्या सेवा असेल, प्रेम स्नेह असेल, देशभक्ती असेल, दया असेल, सहानुभूती असेल, दान असेल, मग श्रमदान असेल, याचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जात नाही, कारण त्यांना पैसे दिले जात नाही. त्यामुळे या सेवांना त्यापासून वंचित ठेवून राष्ट्रीय उत्पन्न आहे त्यापेक्षा कमी दिसते. आणि त्यामुळे विनामूल्य सेवांचं मूल्य काय पकडावं हा एक प्रश्न यामध्ये निर्माण होतो. ही एक संकल्पनात्मक अडचण आपल्याला सांगता येऊ शकते. त्याचबरोबर परकीय कंपन्यांचं उत्पन्न. मग IMFच्या दृष्टिकोनानुसार परदेशी कंपन्यांच्या उत्पन्नाचा म्हणजे मल्टीनॅशनल कंपन्यांचा, बहुराष्ट्रीय कंपन्यांचा देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला पाहिजे, जिथे त्या कंपन्या प्रत्यक्ष उत्पादनाचे काम करतात. भारतामध्ये अशा अनेक कंपन्या आहेत की ज्या भारतामध्ये उत्पादन करत असतात, परंतु ह्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्या नफ्याचा जो काही मूळ भाग आहे आपल्या मूळ देशामध्ये पाठवत असतात. म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या देशात आहेत त्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याचा समावेश केला जातो. मग आपल्या देशामध्ये आलेल्या ज्या कंपन्या आहेत ते आपला नफा आपल्या मूळ देशामध्ये पाठवतात. तथापि परदेशी कंपन्यांकडून मिळणारा नफा हे समाविष्ट करण्यामध्ये अडचण आहे, कारण की प्रत्यक्षामध्ये ते उत्पादन तर भारतात करतात, नफा मात्र ते आपल्या स्वदेशात पाठवतात. मग परकीय कंपन्यांचं उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट करावं की नाही या संदर्भातली अडचण म्हणजे सैद्धांतिक किंवा संकल्पनात्मक अडचण आहे. मग पुढची अडचण आपली अशी आहे की यामध्ये बेकायदेशीर किंवा अवैध मिळणारं उत्पन्न, त्याला ब्लॅक मनी आपण असं म्हणतो. ज्या व्यवहारांना सरकारची कायदेशीर परवानगी नसते अशा व्यवहारांना बेकायदेशीर अथवा अवैध व्यवहार असे म्हणतात. अशा व्यवहारापासून सरकारला कर रूपाने कोणत्याही प्रकारचे उत्पन्न प्राप्त होत नाही, म्हणून अवैध मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश केला जात नाही. आणि उदाहरणार्थ जुगार असेल, काळा बाजार असेल, तस्करी असेल, अंमली पदार्थ असेल, खरेदी विक्री असेल, चोरटा व्यापार असेल, इत्यादी जे काही बेकायदेशीर मिळणारे उत्पन्न आहे याचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश होत नाही. परंतु एका बाजूला या व्यक्तींना मिळणारे जे उत्पन्न आहे ते आपल्या उपभोगावर खर्च करतात आणि दुसऱ्या बाजूला
ही राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपल्याला मोजता येत नाही, त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचा आपल्याला खराखुरा अंदाज येत नाही. बेकायदेशीर जे काही उत्पन्न मिळतं लोकांना, चोरीपासून, स्मगलिंग पासून, किडनॅपिंग पासून, ह्या उत्पन्नाचा आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश करता येत नाही. जर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश करायचा असेल तर या व्यवहारांना आपल्याला कायदेशीर स्वरूप द्यावं लागेल, आणि कायदेशीर स्वरूप हे आपल्याला हे अशा व्यवहारांना देता येत नाही. ही राष्ट्रीय उत्पन्नामध्ये असणारी ही एक सैद्धांतिक संकल्पनात्मक अडचण आहे. त्यानंतर विनामूल्य दिलेल्या सरकारकडून सेवा. पण देशातील सरकार उत्पादक व उपभोक्त्यांना विविध सेवा पुरवते. संरक्षण असेल, लोकप्रशासन असेल, आणि मग कायदा सुव्यवस्था असेल, सैन्य सेवा असेल, पोलीस सेवा असेल, शिक्षण, आरोग्य, अशा प्रकारच्या सरकारी सेवांचे बाजार मूल्य मोजणे अवघड आहे. कारण की सेवांचे वास्तविक मूल्य आपल्याला माहिती नसते. पोलीस असल्याने किती फायदा होईल, किंवा देशाचं रक्षण करणारं सैन्य आहे म्हणून किती फायदा होईल, तो किती पैशात मोजावा, आणि सैन्य नसलं तर, पोलीसच नसले तर, या प्रकारे उत्पादनाला फार अडचणी निर्माण होतील. परंतु अशा सेवांचं मूल्य किती ठरवावं, किंवा जी काही वाहतुकीची साधने सरकारकडून पुरवली जातात, कायदा सुव्यवस्था पुरवली जाते, आरोग्य सेवा पुरवली जाते, वीज पुरवली जाते, मग याचे मूल्य ठरवणे हे अवघड आहे, कठीण आहे. ही एक संकल्पनात्मक अडचण आपल्याला निर्माण होते. त्याचबरोबर स्व उपभोग किंवा सेल्फ कन्झम्पशन हा एक भाग आहे. उत्पादनाचा काही भाग उत्पादक स्वतःच्या उपभोगासाठी राखून ठेवतात. उदाहरणार्थ कृषी प्रधान अर्थव्यवस्थेतील शेतकरी वर्ग आपल्या शेतातील जो काही भाजीपाला असेल, जे काही अन्नधान्य असेल, फळे फुले व इतर शेती उत्पादनाचा भाग राखून ठेवतात. त्यामुळे तेवढ्या उत्पादनाचे मूल्य हे काय राष्ट्रीय उत्पन्नात मोजले जात नाही, ते बाजारातच येत नाही. अशा उत्पन्नाचे मूल्य आपल्याला हे अंदाजित धरावे लागते. त्यामुळे अशा उत्पन्नाचा भाग जो आहे आपण हा राष्ट्रीय उत्पन्नात मोजत नाही, हे अंदाजी पकडावे लागते. जर एखाद्या उत्पादकाने वाहन बनवले असेल आणि त्या वाहनाचा काही भाग किंवा तो वाहन पूर्ण आपल्या स्वउपभोगासाठी राखून ठेवला असेल, तसे वाहन जे आहे ते बाजारात न आल्यामुळे त्याचे मूल्य पकडता येत नाही, ते अंदाजी पकडावे लागेल. त्यामुळे स्वउपभोगाचा भाग हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये हा पकडता येत नाही. ही राष्ट्रीय उत्पन्नामधील मोठी अडचण आहे असं आपण म्हणू शकतो, किंवा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यातील अडचण आहे असं म्हणता येईल. त्यानंतर किमतीमध्ये होणारे बदल. राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करण्यात अजून एक अडचण आहे, ती म्हणजे देशातील किमतीतील होणारे बदल राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करण्यात असमर्थ ठरतात. जेव्हा देशातील किमतीची पातळी वाढते तेव्हा उत्पादन कमी झालेले असते तर राष्ट्रीय उत्पन्नात वाढ दिसून येते. यावर किंमत पातळी जर घटली तर त्यामुळे उत्पादन वाढलेले असते तरी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घट दिसून येते. उत्पादन वाढले असले तरी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घट दिसून येते. म्हणजे काय की किमतीमध्ये होणाऱ्या बदलांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपल्याला हा करावा की नाही, हा एक प्रश्न निर्माण होतो. कारण की काही वेळेस केवळ किंमत पातळी वाढल्यामुळे काय की तेव्हा आपल्याला काय की उत्पादन कमी झालेले असले तरी आपले राष्ट्रीय उत्पन्न वाढलेले दिसून येते. यावेळी किंमत पातळी जर घट झालेली असेल तर त्यामुळे उत्पादन वाढलेले दिसू शकते. यामुळे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये किंमत पातळीत होणाऱ्या बदलांचा समावेश आपल्याला करता येत नाही, हे असे आपण जाणून घेऊ शकतो. किंमत पातळी वाढली असता त्यामुळे उत्पादन घट होते, आणि उत्पादन घट झाले असता त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न वाढलेले दिसू शकते. आणि या उलट स्थितीमध्ये किंमत जर घटली आपल्याला उत्पादन वाढलेले दिसू शकते, राष्ट्रीय उत्पन्न वाढले. प्रत्यक्षात फक्त किमतीतील बदल असतो. या किमतीतील बदलाचा समावेश कसा करावा ही राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यातील एक अडचण आहे असे आपण म्हणू शकतो. सारांश रूपाने संकल्पनात्मक अडचणी म्हणजे अशा अडचणी की कुठल्या संकल्पनांचा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यामध्ये समावेश करावा की नाही हे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यापूर्वीच येणाऱ्या अडचणी आहेत. म्हणून राष्ट्र ही संकल्पना किंवा हस्तांतरित उत्पन्न, विनामूल्य सेवा, अवैध उत्पन्न किंवा परकीय कंपन्यांचे उत्पन्न आणि किमतीतील बदल कसा समावेश करावा या प्रकारच्या ज्या अडचणी आहेत या संकल्पनात्मक किंवा सैद्धांतिक अडचणी आहेत. तर इथे आपलं हे लेक्चर इथे संपलेलं आहे. पुढील आपल्या लेक्चरमध्ये, आपल्या व्याख्यानामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात येणाऱ्या सांख्यिकीय किंवा व्यावहारिक अडचणींचा आपण अभ्यास करणार. प्रत्यक्ष राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करताना आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मापनामध्ये ज्या अडचणी येतात त्याला सांख्यिकीय अडचणी असे म्हणतात. तर आपण संदर्भ ग्रंथ बघू शकतो की नीता वाणी, रसाळजी, एस कापडी, एस के गोटेकर, व्यावसायिक अर्थशास्त्र, अशा पब्लिकेशन जळगाव हे पुस्तक हे बाजारामध्ये आपल्याला उपलब्ध आहेत. ही पुस्तकं तुम्ही जरूर वापरावी. या भागावर प्रश्न कुठला विचारतो की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात येणाऱ्या संकल्पनात्मक किंवा सैद्धांतिक अडचणी स्पष्ट करा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर धन्यवाद मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये
हा भाग बघितला, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात येणाऱ्या संकल्पना अडचणी. पुढील आपल्या भागामध्ये आपण बघूया की राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात येणाऱ्या संकल्पनात्मक अडचणीऐवजी सांख्यिकीय अडचणी. धन्यवाद.